नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी राऊत सर। यापूर्वी आपण काय केलेले आहे, मराठी व्याकरणाचे 8 भाग अपलोड केलेले आहे। याच्यानंतर आता आपण भाग सुरू करू, तो म्हणजे कितवा सांगा, भाग 9वा। ठीक आहे, तर आता तुम्ही थेट 9वा भाग बघायचा नाहीये, तर आधी जर समजा 8 बघितले नसेल ते बघा, त्याच्यानंतर काय सांगा, पार्ट 9 हे बघायला सुरुवात करा। ठीक आहे, चला आपण 8व्या भागामध्ये कुठपर्यंत आलो होतो, त्याच्या पुढे आपण आता प्रवास करणार आहोत। व्यंजन कशाला म्हणतात हे आपण काय म्हणून सांगा, 8व्या भागामध्ये बघितलेलं होतं। त्याच्यात तुम्हाला सांगितलं, ओठांचा एकमेकांशी, जिभेचा मुखातील इतर अवयवांशी स्पर्श होऊन ज्या वर्णाचा उच्चार होतो त्याला काय सांगा, व्यंजन असं म्हणतात। ते काय सांगा, पूर्ण बाहेर पडत नाही, बरोबर आहे, पूर्ण बाहेर पडत नाही, म्हणून त्याचा काय सांगा, त्याला अपूर्ण उच्चाराचा वर्ण असंही म्हणतात। म्हणून त्याला आपण काय सांगा, हलंत असं म्हणतो। म्हणून त्याला काय सांगा, मोडका, लंगडा असंही म्हटल्या जाते। ते कसं लिहायचं असते सांगा, व्यंजन पाय मोडून लिहायचं असते, असं आपण लक्षात घेऊ। ठीक आहे, त्यांच्या शेवटी काय सांगा, स्वर येत असतो, कारण स्वराशिवाय त्याचा उच्चार काय होत नाही, पूर्ण होत नाही, म्हणून त्याला काय सांगा, स्वरांत असेही म्हटल्या जाते। ठीक आहे, आता व्यंजनाचे प्रकार आपल्याला पाहायचे आहे। स्पर्श व्यंजने हा काय सांगा, पहिला प्रकार पाहायचा आहे। या प्रकारापासून आपण त्या दिवशी सुरुवात केलेली होती, बरोबर आहे। आता पहिल्यांदा तर काय म्हणून सांगा, स्पर्श व्यंजने हे लक्षात घ्या की कोणाला म्हणायचं आपण, स्पर्श व्यंजने। ठीक आहे, आता पहा, तर इथे पहा, इथे सर्वच व्यंजने ओठांचा एकमेकांशी, जिभेचा मुखातील इतर अवयवांशी स्पर्श होऊनच बाहेर पडतात, स्पर्श होऊनच बाहेर पडतात। पण ह्यांच्या व्यतिरिक्त जे इतर व्यंजने आहेत त्यांच्यामध्ये वेगळी सुद्धा काही वैशिष्ट्य आहेत, आणि हे पर्टिक्युलर काय सांगा, स्पर्श होऊनच बाहेर पडतात, म्हणून यांना काय म्हणतात, तर आपण असं लक्षात घ्यायचं, यांना स्पर्श व्यंजने। तर स्पर्श व्यंजनाचे नाव पहा, त्यांना वर्गीय व्यंजन असेही म्हणतात, किंवा त्यांना काय सांगा, वर्गातील व्यंजन असंही म्हणतात, किंवा त्याला स्पृष्ट व्यंजने असंही म्हणतात। स्पृष्ट हे पहा, स्पर्श व्यंजने ह्यांना काय सांगा, वर्गातील व्यंजने, किंवा त्यांनाच काय म्हणून सांगा, स्पृष्ट व्यंजने असेही म्हटल्या जाते। हा लक्षात घ्या, इथे काय म्हणून सांगा, वर्गीय व्यंजने, वर्गातील व्यंजने, किंवा काय सांगा, स्पृष्ट व्यंजने असेही म्हणतात, हे लक्षात घ्या। पॉईंट समजत आहे प्रत्येकाला? पहा, थोडंसं पुढे जाऊ, पुढचा मुद्दा पाहू। आता तुम्हाला प्रश्न क्वांटिटी विचारल्या जाईल, काय म्हणून सांगा, किती आहे, 25। पहा, ओठांचा एकमेकांशी, जिभेचा मुखातील इतर अवयवांशी स्पर्श होऊन ज्या व्यंजनांचा उच्चार होतो त्यांना काय सांगा, स्पर्श व्यंजने असे म्हणतात। तर आता पहा, अशी हे किती आहे क्वांटिटी, तर ह्या ठिकाणी लक्षात ठेवा, क्वांटिटी काय सांगा, 25। कोणाची, तर इथे काय म्हणून सांगा, स्पर्श व्यंजने म्हणजेच कोणती सांगा, वर्गीय व्यंजने म्हणजेच कोणती सांगा, वर्गातील व्यंजने, बरोबर आहे, म्हणजेच कोणती म्हणून सांगा, इथे काय म्हणून सांगा, स्पृष्ट व्यंजने। तर हे अशी यांची काय सांगा, नाव किती आहे सर, तर उत्तर काय देऊ सांगा, 25 आहे। कोण कोणती, आता लक्ष द्या, हे पहा, क ख ग घ अंग, च छ ज झ ण, ट ठ ड ढ ण, त थ द ध न, प फ ब भ म। आता इकडे पहा, क्वांटिटी जर समजा काउंट करायची झाली तर हे 1 2 3 4 5, आणि हे 5 10, इथे किती सांगा, 15, 5 20, आणि 5 किती सांगा, 25। तर आता तुम्हाला एक प्रश्न कसा येतो, म्हणजे ह्याच्यावर प्रश्न जर यायचा झाला तर हा प्रश्न कसा येतो पहा, लक्षात घ्या। तर हा प्रश्न तुम्हाला विचारला जातो, तो कसा असतो ते लक्षात घ्या, की तुम्हाला असा प्रश्न येतो की खालीलपैकी, लक्षात घ्या, खालीलपैकी कोणते व्यंजन विचारले जाते सांगा, स्पर्श व्यंजन कोणते। अरे समजलं का, स्पर्श व्यंजन काय म्हणून सांगा, कोणते। तर ह्या सिच्युएशन मध्ये तुम्हाला काय उत्तर लिहायचं आहे सांगा, ह्या 25 पैकी एक कोणतं ना कोणतं त्या ठिकाणी दिलेलं असते, तर तेच उत्तर काय सांगा, तुम्हाला कंटिन्यू करायचं असते। पहा, लक्षात घ्या, खालीलपैकी स्पर्श व्यंजन कोणते, समजत आहे का प्रत्येकाला, खालीलपैकी स्पर्श व्यंजन कोणते। मग हे अशा प्रकारे काय सांगा, तुम्हाला आन्सर करायचं असते, हे इथे लक्षात ठेवा। मला सांगा, क्लिअर झालं हे सर्वांना? चला थोडंसं पुढे जाऊ, पुढचा प्रकार आपण काय सांगा, बघणं सुरू करू। ठीक आहे, चला लक्ष द्या। आता पाहायचे आपल्याला काय सांगा, कठोर व्यंजने। पहा, कठोर व्यंजने, कठोर व्यंजने, कठोर। ठीक आहे, आता कठोर व्यंजने म्हणत असताना काय होते, इथे दिसत आहे बोर्डवर, बोर्डवर सर्वच्या सर्व तुम्हाला वर्णमालाच काय सांगा, ऍड केलेली आहे, कठोर व्यंजने। तर आता मला तुम्हाला एक गोष्ट सांगायचं आहे, कठोर व्यंजने म्हणजे काय, प्रथम
हे पहा लक्षात घ्या. आता या स्पर्शपैकीच आपल्याला काही व्यंजने बघायची आहे. लक्ष द्या कसं होते की ज्या व्यंजनांचा उच्चार काय सांगा कठोरतेने. पहिल्यांदा व्याख्या पाहू आपण कठोरतेने. ज्या व्यंजनांचा उच्चार काय सांगा तीव्रतेने. अरे बरोबर आहे ना, तीव्रतेने. कठोरतेने तीव्रतेने लक्षात घ्या ताठरतेने होतो त्यांना कठोर व्यंजन असं म्हणतात. जसं तुम्ही एखाद्या वेळेस बोलण्याचा स्वर वाढवता, तारत्व वाढवता, ऐका लक्षात घ्या. जसं कुठे कुठे तसं होत असते तर समजून घ्या. आपण इथे काय म्हणून सांगा वाद, बरोबर आहे, वाद म्हणा, भांडण, झगडा, तंटा, अरे समजते ना. तर त्यावेळेस आपण काय करतो मला सांगा की आपला एकदम काय म्हणून सांगा स्वर वाढून जातो. समजत आहे मी काय म्हणत आहोत. तर आता होते कसं, तर तेव्हा बऱ्याचदा कठोर व्यंजनाचा काय म्हणून सांगा उच्चार होतो. म्हणजे पर्टिक्युलर शोधून कठोरच वापरता असं नाही, पण तशा प्रकारे जेव्हा उच्चार होतो तेव्हा त्याला काय सांगा कठोर व्यंजन असं म्हणतात. मग आता तुम्हाला एक गोष्ट लक्ष द्या. तुम्ही घोषणा देता, घोषवाक्य देता, नारे लावता, अरे बरोबर आहे ना, तुम्ही ललकारी देत असता, लक्षात घ्या. त्याच्यानंतर काय सांगा झगडा म्हणा, भांडण म्हणा, किंकाळी म्हणा, समजत आहे. तर काय असते सांगा आवाजाची तीव्रता वाढून जात असते, हे लक्षात घ्या. मग तशा वेळेस तशा पद्धतीनं उच्चार ज्यांचा होतो तर त्यांना काय सांगा कठोर व्यंजने असे म्हणतात. मग आता पण तुम्हाला सांगतो, तर आता कसं असते काही काहींची भाषाच कठोर असते, भाषारोप असते, लक्षात घ्या. तर आता तशी कठोर व्यंजने म्हणजे मला तुम्हाला एक गोष्ट विचारायची आहे की सकाळी समजा तुम्हाला 7 वाजता काय केलं सांगा, म्हणजे आरोळ्या द्यायला लावलं. सकाळी 7 वाजता तुम्हाला किंकाळ्या द्यायला लावला, आरोळ्या द्या, घोषणा द्यायला लावल्या. तर तुम्ही असं काय करता माहिती आहे का, बेंबीच्या देठापासून काय म्हणून सांगा आरोळ्या देऊन राहिले. तर असा तुमचा कार्यक्रम किती वाजेपर्यंत चालेल? 7 वाजता सुरू केला, किती वाजेपर्यंत चालेल सांगा? जास्त वेळ चालणार नाही. आपला काय सांगा सिस्टम खराब होईल. आपल्या गळ्यामध्ये काय सांगा स्वरकोश आहे, तर तो स्वरकोश काय करणार नाही सांगा, काम करणार नाही. गळा बसणे, आवाज बसणे प्रकार समजतो ना तुम्हाला, तर ते तसं होईल हे लक्षात घ्या. म्हणून ह्यांचा घोष म्हणजे काय होते माहिती आहे का, उच्चार. मुद्दा समजतो का रे? घोष म्हणजे काय सांगा उच्चार आपण लांब अंतरापर्यंत नाही करू शकत, म्हणजे खूप वेळापर्यंत आपण त्याचा उच्चार करू शकत नाही. कोणाचा उच्चार नाही करू शकत सांगा? कठोर व्यंजनांचा. मग इथे आलेला आहे अ, तर अ चा अर्थ काय होतो सर? अभाव. अरे पॉईंट समजत आहे का? अ चा अर्थ काय होतो सांगा? अभाव. अ चा अर्थ काय म्हणून सांगा? अभाव. लक्ष द्या नीट. अ चा अर्थ काय सांगा? अभाव. तर मग हा जो उच्चार आहे तुम्ही कसा करू शकत नाही सांगा? खूप दूर अंतरापर्यंत काय सांगा करू शकत नाही. मग हे यांना म्हणून म्हणजे लक्षात घ्या ना, आपण 2 तास ओरडलो, 3 तास ओरडलो, काय होते सांगा? 2ही तास नाही, लवकरच आपला काय सांगा गळा बसतो. समजत आहे? म्हणून ह्या कठोर व्यंजनांचं नाव काय पडलेलं आहे? अघोष. यांना कठोर का बरं म्हटलं? त्यांचा उच्चार कठोरतेने, तीव्रतेने, ताठरतेने होते म्हणून कठोर. आणि आता पहा भांडणामध्ये जसं सुरुवातीला जो जोश असतो ना, भांडण लागल्या मोठा मोठा आवाज येते, फक्त गृहीतक काय धरायचं माहित आहे का, की व्यक्ती एकच आहे. अरे पॉईंट समजतो ना साऱ्यांना, की पर्सन किती आहे सांगा? सिंगल आहे. नाहीतर तुम्ही म्हणाल की अल्टरनेट करू भांडतो, मग तर ते काय सांगा दिवसभर चालेल. बरोबर आहे ना? एकच व्यक्ती आहे, तो भांडत आहे, मग त्याला काय होते सांगा? श्वास लागते, धाप लागते, पाणी प्यावं लागते, जोरात धक्काबुक्की ओढवाढ जर होत असन तर मग काय म्हणून सांगा? दम लागतो. अरे समजत आहे ना? मग आता लक्षात घ्या, जसं आपण ते काय म्हणून सांगा घोषणा देता, किंकाळ्या देता, अरे समजत आहे ना, तर तेव्हा आपल्याला काय होते सांगा? श्वास लागतो, दम लागतो. म्हणून यांची वेगवेगळी नावं सांगायची आहे मला. कठोर व्यंजनांनाच काय म्हणतात? श्वास व्यंजन असे म्हणतात. ह्यांचा उच्चार आपण लांब अंतरापर्यंत नाही करू शकत, आपल्यावर मर्यादा येते, म्हणून त्यांना काय सांगा? अघोष व्यंजने असे म्हणतात. ठीक आहे. चला आता यांची क्वांटिटी किती आहे सर? तर ह्यांची क्वांटिटी किती आहे सांगा? 14 आहे. आता कोणकोणते 14 होय ते तुम्हाला इथं काय सांगा बोर्डवर मी दाखवून देईल. ठीक आहे. चला मग आता कोणकोणते 14 होय हे लक्षात घ्या. इथे काय क ख, इथे च छ, हे पा इथे काय म्हणून सांगा? ट ठ, इथे त थ, इथे प फ, लक्षात घ्या. त्याच्यानंतर काय म्हणून सांगा? श, इथे श आणि स, लक्षात घ्या. आता इथे किती झाले सांगा? आपण काय करत आहोत तर हे 13. इथे काय म्हणून सांगा? कठोर व्यंजने. ह्यांची क्वांटिटी इथे 14 लिहिल्या गेलेली आहे. तर हे 14 काय म्हटलं? नाही, ह सुद्धा कठोर नाही आहे, हे चुकून लिहिल्या गेलेले आहेत 14. इथे काय म्हणून सांगा? 13च पाहिजे. हे बिलकुल अजिबात लक्ष देऊ नका.
हा चुकून झालाय 14. तर हे किती सांगा? 13च कठोर व्यंजने मराठीमध्ये असतात. आता कोणती असतात? तक्त्यातलं पहिलं व दुसरं व्यंजन. तक्त्यातलं कोणतं सांगा? पहिलं व दुसरं व्यंजन. त्याच्यामध्ये पहा इथे कोण कोण, तर काय म्हणून सांगा? क ख. लक्ष द्या नीट, हे पहा सांगतो. इथे काय म्हणून सांगा? क ख. नंतर काय सांगा? च छ. नंतर काय सांगा? ट ठ. नंतर काय म्हणून सांगा? त थ. लक्षात घ्या. नंतर इथे काय सांगा? प फ. आणि काय म्हणून सांगा? श शा मृगाचा, इथे श षटकोनाचा, आणि काय सांगा? स सस्याचा. श स स. आणि हे प्रत्येक व्यंजन म्हटल्याच्या नंतर यांना कसं लिहिणार आहोत आपण सांगा? हलंतच लिहिणार आहोत. तर आता पहा इथे प्रश्न कसा विचारेल? खालीलपैकी कठोर व्यंजन कोणते, असा तुम्हाला काय विचारला जाईल प्रश्न. मग आता पहा, तर इथे कोण सांगा? क ख. इथे कोण रे? च छ, ट ठ, त थ, प फ, आणि काय सांगा? श श स. तर अशी एकूण क्वांटिटी किती? तर हे अशी एकूण क्वांटिटी किती सांगा? 13. 13 कोण आहे सांगा? कठोर व्यंजने आहे. मुद्दा समजला का? पहा आता पुन्हा एक प्रश्न, मराठीत एकूण किती कठोर व्यंजने आहे? तर त्याचं उत्तर काय सांगा? 13 आहे असं उत्तर द्यायचं. याला काय म्हणून सांगा? दुर्लक्ष करा. समजत आहे मी काय म्हणत आहोत असं. चला थोडंसं पुढे जाऊ. मग आता पहिल्यांदा आपण पाहिली ती कोणती सांगा? स्पर्श. बरोबर आहे. तर ह्या स्पर्श मधली हे क ख च छ ट ठ त थ प फ ही किती सांगा? 10. आणि त्याच्यानंतर श स श श काय म्हणून सांगा? इथे आपण कन्सिडर करू. हा इथे श श काय म्हणून सांगा? स. अशी 3 एकूण किती झाली सांगा? 13. आता पुढचा प्रकार पाहू. तर हे पहा इथे तुम्हाला आणखी क्लिअर करून दिलेली आहे, ते लक्षात घ्या. मग ही कोणती कोणती 13 कठोर? तर हे लक्षात घ्या. क ख च छ ट ठ त थ प फ. समजलं का? श शा मृगाचा, श षटकोनाचा, स सस्याचा. ही 13 आमच्याकडे सद्यस्थितीमध्ये काय सांगा? कठोर व्यंजने आहे असे आपण लक्षात घेऊ. ठीक आहे. चला थोडंसं पुढे जाऊ. आता मृदू व्यंजने. पहा मृदू. पहा ज्या व्यंजनांचा उच्चार मृदुतेने होतो, मृदुतेने होतो. पहा पॉइंट लक्षात घ्या. मृदुतेने होतो, हळूवारपणे होतो. पहा मृदुतेने होतो, हळूवारपणे होतो. लक्षात घ्या. कोमलतेने होतो. मृदुतेने, हळूवारपणे, कोमलतेने होतो. लक्षात घ्या. त्यांना मृदू व्यंजने असे म्हणतात. तक्त्यातलं हे तिसरं आणि काय सांगा? चौथं व्यंजन हे मृदू व्यंजन असते. पहा व्यंजने. आता तुम्हाला सांगतो इथे इथे काय म्हणत आहे तुम्हाला असं आपण कन्सिडर करू. तर आता पहा इथे सुद्धा एक समस्या झालेली आहे, तर ती पहिल्यांदा इथे आपण क्लिअर करून घेऊ. ठीक आहे. चला तर आता पहा तुम्हाला सांगतो एकूण किती आहे आपल्याकडे सांगा? 34 आहे. बरोबर आहे. एकूण 34 आहे. 34 पैकी काय म्हटलं सांगा? तुम्हाला जे 13 आहे ते 13 काय म्हटलं सांगा? कठोर आहे असं सांगितलं. बरोबर आहे. मग इथे एक कॉमन आपण काय करू सांगा? बेरीज करू. आणि ती बेरीज कशी राहील? तर हे पहा एकूण व्यंजने किती सर? 34. त्याच्यापैकी आपण काय म्हणू सांगा? 13. 13 काय बोलले सांगा? कठोर. मग हे 13 वजा करा. इथे 1 आणि इथे काय सांगा? 2. तरी 21 व्यंजने कशी आहे? तर हा झाला आकडा कोणाचा सांगा? मृदूचा. मग ह्या ठिकाणी आपण इथे एक लक्षात घेऊ. तर 21 मृदू व्यंजने आहेत. किती सांगा? 21. तर हे लक्षात घ्या. मग आपण कसं करणार आहोत ते लक्ष द्या. ज्या व्यंजनांचा उच्चार कसा होतो रे? मृदुतेने होतो. बरोबर आहे. मृदुतेने होतो, हळुवारपणे होतो, कोमलतेने होतो. लक्षात घ्या. तर त्यांना कोणती म्हणतात? मृदू व्यंजने असे म्हणतात. आता पहा मग आता तुम्ही सांगा, तुम्हाला एखादं गाणं आहे तर तुम्हाला असं किंकाळा ऐकायला आवडेल, जो कानठळ्या बसून राहिलं असं ऐकायला आवडेल, की जो मृदुतेने कोमलतेने गायल्या जात आहे ते आवडेल आपल्याला सांगा? मृदुतेने कोमलतेने गायल्या जात आहे ते ऐकायला आवडेल. आणि कारण त्याच्यातून काय निर्माण होत आहे सांगा? नाद निर्माण होत आहे. अरे बरोबर आहे ना. आणि कठोर मधून काय निर्माण होत आहे? कर्कशपणा निर्माण होत आहे. समजत आहे? कठोर मधून काय? कर्कशपणा निर्माण होते. ऐकायला आवडेल का आपल्याला? नाही. मग आता पहा मृदू मधून काय निर्माण होत आहे सांगा? इथे नाद निर्माण होत आहे. म्हणून मृदू व्यंजनांना काय म्हणतात? नाद व्यंजने असे म्हणतात. समजून घ्या. म्हणून मृदू व्यंजनांना काय म्हणत आहे सांगा? नाद व्यंजने असे म्हणतात. आता पहा जर एखादा मृदू व्यंजनाचा नेमका उच्चार कसा? तर आता तुम्ही विचार करा. बऱ्याचदा तुम्ही मृदुतेने बोलता, कोमलतेने बोलता, हळूवारपणे बोलता. मला एक गोष्ट सांगा. सकाळी एखादा दुकानदार 8 वाजता आपलं दुकान उघडतो आणि संध्याकाळी 8 वाजेपर्यंत त्याचं दुकान काय सांगा? सुरू असते. बरोबर आहे. त्याचा गळा बसतो का? नाही. त्याचं कारण सांगा?
कोमलतेने बोलत असतो, मृदुतेने बोलत असतो, समजत आहे ना. पण आपले जे भाजी विकणारे असतात, समजत आहे मी काय म्हणतो, भाजी मंडीवाले, यांच्यामध्ये आणि त्या काय म्हणून सांगा दुकानदारामध्ये फरक आहे, समजत आहे. तर हे काय करतात, हे गळा बसते, हे अर्धा घंटा झाला की ते लेकरू असं तू बोंबलबे म्हणते, लक्षात घ्या, हे अल्टरनेट बोंबलतात, समजत आहे मी काय म्हणत आहो पहा. म्हणजे सांगायचं काय, तिथे कोणत्या व्यंजनाचा उच्चार होत आहे, कठोर, आणि इकडे काय होत आहे सांगा, मृदूचा. म्हणजे हा सकाळी 8 वाजतापासून रात्री 8 वाजेपर्यंत हा एकटा थकत आहे का, नाही, एकटा थकत नाहीये. मग आता पहा, ऐकायला कोणती आवडेल, मृदू, म्हणजे हे काय सांगा, नाद व्यंजने, आणि त्याचा घोष तुम्ही करू शकता कुठपर्यंत, दीर्घ अंतरापर्यंत करू शकता. अरे बरोबर आहे ना, त्याचा घोष तुम्ही कुठपर्यंत करू शकता, सर बऱ्याच अंतरापर्यंत करू शकतो. बोलू बोलू तर आपण थकणार नाही, समजत आहे, आणि तेही मृदुतेनं, म्हणून त्यांना काय म्हणायचं, घोषवर्ण. मग त्याला काय सांगा, नाद व्यंजने किंवा काय सांगा, घोष व्यंजने, असं पाठ करण्यासाठी लक्षात ठेवा. पहा, मग आपल्या मराठीमध्ये एकूण 34 पैकी तुमच्या लक्षात आलं. आता क्वांटिटी प्रत्येकाची लक्षात घेत चला. मी तुम्हाला स्पर्श व्यंजने शिकवली, किती आहे म्हटलं सांगा, 25. अरे बरोबर आहे ना, स्पर्श व्यंजने 25, कठोर व्यंजने 13, मृदू व्यंजने 21. जे सांगत आहोत तो मुद्दा वर्तमानात करेक्ट आहे, हे काय म्हणून सांगा लक्षात ठेवा. ठीक आहे, चला थोडंसं काय करू सांगा, पुढे जाऊ आणि पुढचा काय सांगा पॉईंट बघणं सुरू करू. ठीक आहे, आता पहा, अनुनासिक व्यंजने, याचा कार्यक्रम मागच्या तासात झालेला आहे. आठवते का तुम्हाला, हे काय शिकवलं होतं सांगा मागच्या तासामध्ये. पहा, अनुनासिक, अनुनासिकाची डेफिनेशन सांगा रे. अणु म्हणजे छोटासा भाग, काही भाग, मुखाबरोबरच कुठून, नाकातून, लक्षात घ्या, मुखाबरोबरच नाकातूनही ज्या वर्णांचा उच्चार होतो. अरे बरोबर आहे ना, मुखाबरोबरच नाकातूनही ज्या वर्णांचा उच्चार होतो त्यांना काय सांगा, अनुनासिक व्यंजने असे म्हणतात. लक्षात घ्या, इथे काय म्हणून सांगा, परसवर्ण असे म्हणतात. आता परसवर्ण, आता हे किती आहे आपल्याकडे, तर इथे किती आहे सांगा, 5 आहेत. कोणते सर, हा याचा उच्चार अंग, इथे न, इथे न, इथे न, इथे कोण सांगा म. तर हे एकूण किती आहे आमच्याकडे, तर आमच्याकडे किती आहे सांगा, 5 आहेत, असं आपलं उत्तर पाहिजे. सर किती आहेत, 5 आहेत, बरोबर आहे. पहा, लक्ष द्या, परसवर्ण म्हणजे कसं असते पहा, हे इकडे आपण जर कन्सिडर करतो म्हटलं तर मग इथे पहा, जसं तुम्ही या ठिकाणी लिहिलेलं आहे, पहा इथे काय लिहिलं सांगा, घंटा असं लिहिलेलं आहे. तर हेच तुम्ही काय म्हणून सांगा, अनुस्वार न वापरता कसं लिहू शकता सांगा, हे असं वापरू शकता, घंटा असं लिहू शकता, बरोबर आहे. इथे काय लिहिलेलं आहे सांगा तुम्ही, तंटा असं लिहिलेलं आहे, बरोबर आहे ना. इथे काय लिहू शकता सांगा तुम्ही, तंटा असं लिहू शकता. इथे काय लिहिलेलं आहे सांगा, कन्न लिहिलेलं आहे, बरोबर आहे. ह्या ठिकाणी तुम्ही काय लिहू शकता, कन्न असं लिहू शकता, बरोबर आहे का. हा, मग आता काय होत आहे, ह्या अनुस्वार कोणासारखा, न सारखा, दुसऱ्या वर्णासारखा, परका, पर, पर म्हणजे कोण सांगा, दुसरा, समजते का रे. स म्हणजे काय सांगा, सम, सारखा, कोणासारखा, दुसऱ्या वर्णासारखा, कोणासारखा सांगा, दुसऱ्या वर्णासारखा. म्हणजे हा अनुस्वार कोणासारखा लिहिता येतो, न सारखा, हा अनुस्वार या न सारखा, हा अनुस्वार या न सारखा लिहिता येतो, म्हणून यांचं नाव काय सांगा, परसवर्ण. पहा, अनुनासिक व्यंजने, पहा आपण काय म्हणून सांगा, तक्त्यातील शेवटच्या व्यंजनांना अनुनासिक व्यंजन असे म्हटल्या जाते. आता तुम्हाला प्रश्न येईल की मराठीमध्ये किती अनुनासिक व्यंजने आहे सर, काय उत्तर होईल सांगा, 5 अनुनासिक व्यंजने आहे. मराठीमध्ये किती अनुनासिक व्यंजने आहे, तर इथं उत्तर काय देऊ सांगा, 5 अनुनासिक काय म्हणून सांगा व्यंजने आहे, असं लक्षात घेऊ. तर आता इथे पुन्हा रिवाइज करू, सांगा काय म्हणून सांगा, वर्गातील व्यंजने, वर्गीय व्यंजने किंवा स्पर्श व्यंजने किती, किती म्हणून सांगा, 25, कठोर किती, 13, मृदू किती, 21, अनुनासिक किती, 5, असं आपण इथं काय सांगा उत्तर देऊ. अनुनासिक, मुखाबरोबरच नाकातूनही ज्या वर्णांचा उच्चार होतो त्यांना काय सांगा, अनुनासिक व्यंजन असं म्हटल्या जाते. अनुनासिकांचा उच्चार दुसऱ्या वर्णासारखा होतो, लिहिता येतात दुसऱ्या वर्णासारखे, म्हणून त्यांना काय सांगा, परसवर्ण असे म्हणतात. क्वांटिटी किती आहे सर त्यांची, तर काय उत्तर होईल सांगा, 5 अशी क्वांटिटी आहे, असं आपण लक्षात घेऊ. मुद्दा समजला प्रत्येकाला. चला पुढे जाऊ, लक्ष द्या. हा, पुढचा काय म्हणून सांगा, यांचा प्रकार पाहू, कोणाचा आपण, व्यंजनांचा. ठीक आहे, तर आताही इथपर्यंत आपण काय केलेलं आहे की इथपर्यंत आपण पोहोचलेलो आहे. ओके, तर आता थोडंसं आपण इथे काय करू की इथे हे प्रश्न आपण ऍड केलेले आहे, म्हणजे कशाशी संबंधित, हे वर्ण जे होते ना आत्ताचे, त्या वर्णाशी संबंधित इथे काय सांगा प्रश्न ऍड केलेले आहे.
शेवटपर्यंत क्लिअर दिसत आहे प्रश्न बोर्डवरचे? चला मग आता पहा, वेदामध्ये चारही वेदामध्ये काय म्हणून सांगा हा शब्द कसा लिहाल? तर हे पहा, वेदांत 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 वेदात म्हणते. तर काय सांगा, 4 वेद. हे पहा, म्हणजे हा प्रश्न विचारला गेलेला आहे. 4 वेद. 4 म्हणजे कोण झालं सांगा? अनेक वचन झालं. मग आता हे अशा प्रकारे लिहिणं म्हणजे अनुनासिक स्वरूपात लिहिणं होय, हे लक्षात ठेवा. लक्षात घ्या, अनुनासिक स्वरूपात. इथं न लावला ना आपण, लक्षात घ्या. पण आपली रेग्युलर नियम काय सांगा? अनुस्वार वापरून लिहितो, तर वेदांत हे उत्तर बरोबर राहील. खालीलपैकी कोणता शब्द स्पष्टोच्चारित अनुनासिक काय म्हणून सांगा दर्शवतो? स्पष्टोच्चारित अनुनासिक. आता इथे हे प्रश्न कसा आहे पहा, संशय असं म्हणता येत नाही, संशय. इथे संशय असं म्हणावं लागतं, संशय. इथे काय सिंह, सिंह म्हणते सिंह. संसार नाही, संसार. समजलं? पण हे चिंच, चिंच याच्यावरचा उच्चार कसा होत आहे? स्पष्ट होत आहे, म्हणून ते आपलं उत्तर राहील. समजून घ्या. आता उत्पत्ती संबंधी खालील चुकीची जोडी ओळखा. आता पहा, इथे पहिल्यांदा तुम्हाला काही थोडंसं क्लिअर करून देतो, म्हणजे मग आपण पुढे जायला थोडंसं पुन्हा आणखी कसं राहील, बरं राहील. ठीक आहे? तर आता पहा, तुम्हाला सांगतो हे कसं लिहायचं असते. समजा आता तुम्हाला एखादा एक प्रश्न असा येईल तुम्हाला की अनुनासिक स्वरूपात लिहा. परीक्षेमध्ये कोणत्या काय म्हणून सांगा जो शब्द दिलेला राहील एखादा आणि तो अनुनासिक स्वरूपात लिहा. नीट लक्ष द्या. आता पहा, मला हा शब्द वाचून दाखवा तुम्ही. थांबा, लिहिलाच नाही ना आणखी? अरे बरोबर आहे ना? हा, आता पहा, इथे काय म्हणून सांगा हा शब्द मला वाचून दाखवा. वाङ्मय. तुम्ही पहिल्यांदा हा शब्द कसा वाचला ते सांगा? वाङ्मय वाचला, बरोबर आहे. मग कोणीतरी सांगितलं की बे ते वाङ्मय होय. मग तुम्ही विचारला नाही का बरं म्हणून? विचारला का? नाही. आपण तू म्हणते ठीक आहे, कोण रीच घ्या. लक्षात घ्या, पहिलेचे मास्तर विचारायचे काय नाही, हाणायचे फक्त, बरोबर आहे. मग इथे वाङ्मय म्हणायचं. तुम्ही एकच शब्द पाहिला, बरोबर आहे ना? एकच शब्द पाहिला, दुसरा शब्द पाहिला का? नाही. समजलं? दुसरा शब्द पाहिलाच नाही. पहा, आता तुम्हाला सांगतो, हे पुन्हा एखादा शब्द पाहू आपण, हे लक्षात घ्या. इथे काय लिहू सांगा? वांग निश्चय. हा, काय अर्थ होतो वांग निश्चयचा? वांग निश्चय, अरे वांग निश्चय, निश्चय म्हणजे समजते ना, वांगे जाऊ दे त्यातले, बरोबर आहे. इथे काय म्हणून सांगा? निश्चय. काय निश्चय? समजते? हा, निश्चय म्हणजे काय? निश्चय म्हणजे काय? ठरवणे, एखादी गोष्ट ठरवणे. 1 जानेवारीला करत असताना यावर्षी मी भयंकर अभ्यास करेन, अजिबात टाइमपास करणार नाही, बरोबर आहे. सकाळी मित्रासोबत फिरायला जाते, संध्याकाळीच घरी येते, बरोबर आहे. पहिल्याच दिवशी तुटला ना? नाही समजून राहिलं? 1 जानेवारी आली का काहीतरी आपण संकल्प करता ना तुम्ही, संकल्प दिन, आता मी खूप दिवा लावन, बरोबर आहे. पहा, तर ते झाला निश्चय. दृढ निश्चय. पहा काय सांगायचं, काय म्हणून सांगा? दृढ निश्चय. हे पहा इथे काय म्हणून सांगा? दृढ निश्चय. आता दृढ निश्चय म्हणजे सहजासहजी तुटणार नाही. म्हणजे तुम्ही जे 100 लोक करता त्याच्यापैकी एखादा खरोखरच त्याला चिकटून राहते, हे दृढ निश्चय होय. समजलं मी काय म्हणतो? दृढ निश्चय म्हणजे आता निश्चय म्हणजे तुटला, हे सहजासहजी तुटणारं नाही. आणि वांग निश्चय म्हणजे न तुटणारा होय. मग न तुटणारी अशी गोष्ट कोणती? एकदा बायको गळ्यात बांधली म्हणजे पूर्वीचा रिवाज की तिच्यापासून सुटका नाही, हे लक्षात ठेवा. मग ते वांग निश्चय, याला साखरपुडा असं म्हटल्या जाते ग्रामीण भागात. आता तुम्ही काय सांगा? एंगेजमेंट म्हणता. समजत आहे? तो फालतू शब्द टाकून द्या. अरे समजत आहे ना? एंगेजमेंट. तुम्हाला मी सांगतो की एक इमॅजिन करा, इंग्रज लोक त्यांच्या इंग्रजीमध्ये आपले मराठी शब्द वापरत असतील का? नाही. त्यांनी एवढे वर्ष जगावर राज्य केलं, जगातल्या त्यांना काय सांगा शेकडो भाषा माहीत होत्या. त्यांच्या इंग्रजीमध्ये त्या बाकी अदर ठिकाणच्या भाषा वापरत असतील का? नाही. मग तुम्हाला जर येत असेल तर तुम्ही एकही शब्द मराठी न वापरता इंग्रजी बोला, चांगली गोष्ट आहे. अरे बरोबर आहे ना? एकही शब्द मराठी त्याच्यात न वापरता इंग्रजीच बोला, आणि नाहीतर मग निव्वळ एकही शब्द इंग्रजी न वापरता मराठी बोला. डेली रुटीनचे शब्द वापरले ठीक आहे, पण जे शब्द माहीत आहे त्यालाही आपण काय करू? आता ते आपल्या ग्रामीण भागात ना किती मस्त शब्द आहे त्याला. साखरपुडा झाला म्हणते, बरोबर आहे. सोयरीक जमली म्हणते त्याची, बरोबर आहे. तर हे आपला होय कोण सांगा? वांग निश्चय. म्हणजे हे अर्थार्थी जास्त काही संबंध नाही, पण आता ते तुटाचं नव्हे बा. पण आता जे वकील वगैरे तयार झाले ना, नवीन वर्ग, समजत आहे मी काय म्हणतात? ते तोडल्याशिवाय राहत नाही. ते तर काय म्हणते, मी आत्ता तोडून देतो म्हणजे. पहा लक्षात घ्या, असा तो मुद्दा. मग आता वाङ्मय हे दुसरा शब्द सापडला का? काय सापडला सांगा? वांग निश्चय सापडला. ओके.
कोणता सापडला सर? वांग निश्चय सापडला. आता बा काय म्हणते, शब्द अनुनासिक स्वरूपात लिहा आणि हे ऑप्शन असतं. हे पहा, शब्द तुम्हाला दिलेला आहे काय सांगा? गंगा. आणि डायरेक्ट तुमच्या समोर जर समजा हे शब्द आले ना, डायरेक्ट जर आले की तुमचा कार्यक्रमच आटपला समजा. लक्ष, मग पहिल्यांदाच जर आला तर हे पहा, गंगा ऑप्शन क्रमांक 1. नीट लक्ष द्या, ऑप्शन क्रमांक नीट लक्ष द्या. इथे काय सांगा? गंगा. अरे समजलं का? गंगा. इथे काय म्हणताय सांगा? गंगा. लक्षात घ्या. आणि इथे काय म्हणून सांगा? गंगा. लक्षात घ्या. आणि इथे काय म्हणून सांगा? गंगा. लक्षात घ्या. इथे काय म्हणते सांगा? अनुनासिक किंवा परसवर्ण स्वरूपात लिहा. समजत आहे मी काय म्हणत आहो? मग तुमचं पहिल्यांदा तुमची एक फिलिंग काय होते ते सांगायची आहे मला. ठीक आहे. मग तुमची फिलिंग कशी होते माहिती आहे का? की तुम्ही याला वाचतानाच घरी जा, दुसऱ्या ज्यांचा आणखी संबंध आला नाही त्या शब्दासोबत त्याला वाचायला लावा. तो काय वाचते माहिती आहे? आत्ताच गडगा वाचते. बरोबर आहे ना? गडगा असं वाचेल. समजत आहे का मी काय म्हणत आहो? मग इथे काय होऊन राहिलं? तुमचं असं म्हणणं पडते. काय म्हणणं पडते माहिती आहे? यार हे तर काहीतरी प्रिंट मिस्टेक झाली असेल, लिहिताना काहीतरी चुकलं असेल, मग याच्याकडे तुम्ही साफ दुर्लक्ष करता. अरे बरोबर आहे ना? आणि मग हे किंवा हे तर हे सारखंच दिसते म्हणते, हे जाऊ दे, हे जाऊ दे. बरोबर आहे? आपलं पर्यायकट पद्धत लक्षात घ्या. तर इथे काय सांगा? गंगा. इथे काय म्हणून सांगा? गंगा. ह्या दोनपैकी एक हाणाल तुम्ही. पण आता सांगतो नियम काय सांगते, की अनुस्वाराच्या नंतर जे अक्षर आहे, अरे समजलं का? अनुस्वाराच्या नंतर जे अक्षर आहे, नियम, लॉ, रूल समजते ना? रूल. तर अनुस्वाराच्या नंतर जे अक्षर आहे त्याच्या वर्गातला अनुनासिक लिहा म्हणते. त्याच्या वर्गातला अनुनासिक लिहा. मग आता अनुस्वाराच्या नंतर कोण आहे? ग. समजते ना? ज्याच्यावर अनुस्वार आहे त्याच्यानंतर कोण आहे? ग. मग त्याच्यानंतर ग. ग वर्गात मित्रा हा भेटतो ड. याला ड म्हणायचं का? नाही. तो कोण आहे सांगा? अंग. म्हणून आता काय होते? अनुस्वार काढा ना. अनुस्वाराचं काम हा करताय ना. त्याचा उच्चार कसा करायचा म्हटलं? हे असा अंग सारखा. अंग नाही म्हणायचं, तोडून टाकायचं, वरच्यावर हवेतच मारून द्यायचं. समजत आहे मी काय म्हणतो? अंग असं म्हणायचं का? नाही. मग आता पहा, हे कोण आहे सांगा? पहिल्यांदा ग वरचा अनुस्वार काढा. बरोबर आहे? आणि आता इथे काय लिहा सांगा? अंग लिहा. आणि इथे काय करा सांगा? गा. पॉईंट समजला का? आता हा कोण होय ते सांगा? अंग होय. बरोबर आहे? आता शब्द वाचा. पड वाचा ना. गंगा. मला लक्षात घ्या, असं स्लो मशीन सारखं वाचू नका, बुलेट ट्रेन सारखं वाचा. अरे बरोबर ना? गंगा. समजलं का? प्रोनाउन्सिएशन सारखंच येत आहे का? गंगा. मग हे होय गंगा. इथे गणगा, गंगा. हे असं करायची आवश्यकता नाही. दादा तुम्ही ज्याला रॉंग म्हटलं होतं तेच राईट आहे. हे पहा, हे उत्तर काय सांगा? परीक्षेमध्ये करेक्ट आणि अचूक दिलं जाईल. हे लक्षात घ्या. आता पहा, असे काही शब्द, हे पहा, नवीन शब्द समजत आहे? अरे दिसत आहे ना? वाङ्मयाच्या पलीकडे आपण पाहिला का? नाही. बरेच शब्द आहे असे आपल्या वापरात नाही, ते लक्षात घ्या. तर आता पहा, 2-4 शब्द पटापट असे लिहा म्हणते. हे पहा, शंख. इथे काय म्हणून सांगा? संघ. इथे काय सांगा? रंग. इथे काय म्हणून सांगा? पतंग. अरे समजते का? पहा, शंख. चला, ख वर्गातलं सांगा कोण आहे? पाहून सांगा. आणि इथे पाहून सांगा. ख वर्गात कोण सांगा? अंग. मग श वरचा अनुस्वार काढा आणि इथे काय सांगा? शंख. अंग, शंख. अरे समजलं ना? संघ. इथे काय सांगा? संघ. आता तुम्हाला अरे बापरे, हा जर मला पहिल्यांदा भेटला असता एक तर प्रश्न उडला असता. बरोबर आहे? रंग. इथे काय म्हणून सांगा? रंग. पतंग. जिथपर्यंत अनुस्वार आहे तिथपर्यंत लिहायचं, जसंच्या तसं. कुठं अनुस्वार आहे? त वर. मग हे कुठपर्यंत लिहिणार आहे? पत. आणि आता काय सांगा? अंग. इथे कोण सांगा? ग. आणि पतड ग असं वाचायचं नाही, त्याला काय? पतंग ग. रंग, संघ, शंख. शब्द दिसले का? आता असे शेकडो शब्द आहे जे आपण अनुनासिक परसवर्ण स्वरूपात लिहू शकतो. ठीक आहे. आता दुसरी गोष्ट पुन्हा सांगितलं की ह्याचा उच्चार तुम्ही काय करा म्हटलं होतं? न करा. हे न. अरे पॉइंट समजून घेत चला. इथे काय सांगा? न. समजला का? हे कोण सांगा? न. हे पहा, हे असा जो आहे ना, हा होय न. त्याला तुम्ही डायरेक्ट वाचून टाकता. त्र म्हणता. त्र. त्र वर्णमालेत कसा येईल? जोडाक्षर आहे ना तो कोण आहे? जोडाक्षर आहे. काय वाचतं त्याला माहित आहे? च, छ, ज, झ, त्र म्हणते. आजपर्यंत कोणी तुम्हाला अडवलं नाही. त्र कसा असतो ते लक्षात घ्या. इथे दिसताय का त तलवारीचा? अरे त तलवारीचा दिसत आहे ना? नाही दिसताय सर म्हणा. इलाज करून घ्या डोळ्यांचा, लक्ष द्या. पहा, इथे काय म्हणून सांगा? आपण असं लक्षात घेऊ. तर आता बा कसं होऊन राहिलं? हा कोण आहे सांगा? त तलवारीचा. बरोबर आहे का? आणि याला जर समजा आपण काय ऍड करतो म्हटलं, समजा र याच्यात ऍड करतो म्हटलं, तर कसा र ऍड करावा लागेल?
पान रचे आता इथून दुसरा एक टॉपिक पहिले घेतो. रचे मराठीत किती प्रकार पडतात? 4. र मराठीमध्ये किती प्रकारे लिहिल्या जातो? 4. ते पुढे आहे आपल्याला. ठीक आहे, 4 प्रकारे. तर तुम्हाला सांगतो पहिला रफार. हे पहा रफार, इथे काय म्हणून सांगा? पर्ण. हा झाला रफार. वर्ण, इथे काय म्हणून सांगा? वर्ण, इथे काय सांगा? कर्ण, इथे काय म्हणून सांगा? मर्म. लक्षात घ्या. तर इथे कोण झाला सांगा? हा रफार. समजला रफार. एक काय करतो आपण लक्षात घ्या, म्हणजे तिरपा रेप देतो. म्हणजे हे लक्षात घ्या. इथे काय म्हणून सांगा? प्रकार. इथे काय म्हणून सांगा? व्रण. इथे काय म्हणतो सांगा? प्रकाश. तिसरा काय सांगा? आडवा रेप देतो. हे लक्षात घ्या. तर इथे काय म्हणतो सांगा? कुऱ्हाड. अरे बरोबर आहे ना. आता र आम्हाला तर समजत आहे सर, असे आम्ही 4 प्रकार र लिहितो. कुऱ्हाड. त्याच्यानंतर काय म्हणून सांगा? बिऱ्हाड. अरे समजते ना? कुऱ्हाड, बिऱ्हाड. काय म्हणून सांगा? वर्हाड. समजत आहे ना? हे वर्हाड. बरोबर आहे. तुमचा मित्र आहे सुरेश, पलीकडे चालला, आवाज देता, बे सूर्या म्हणते. बरोबर आहे. मग इथे काय झालं सांगा? सूर्या. सूर्या पुढे चालला, मागून हाक देते, त्या बैऱ्याला आवाज दे म्हणते. बरोबर आहे. मग सूर्या. इथे काय झालं सांगा? बहिऱ्या. कोणता होय सांगा? हा र. तिसरा र येतो ट्रकारच्या प्रकारामधला. हे 3 झाले. चौथा आता, चौथा हे असं काय म्हणून सांगा? ट्रक. बरोबर आहे का? ट वर्गातील व्यंजने. पा ट्रक. इथे काय म्हणून सांगा? ड्रम. समजत आहे का? ट्रक, ड्रम, ड्रँग ड्रँग. अरे बरोबर आहे ना. तर हे असं काय म्हणून सांगा तुम्ही लिहिता. तर तो झाला ट्रकार. म्हणून र चे किती, हा प्रश्न होय मराठीत, र चे किती प्रकार पडतात? 4 प्रकार पडतात. चला, ह्या त मध्ये कोणता प्रकार हानू मी मला सांगा. या त मध्ये कोणता प्रकार? हा तिसरा लागेल. दुसरा लागेल ना? दुसरा तिरपा रेप द्यायला लागेल ना. चौथा काय म्हणजे काय? असा लिहितो याच्यामध्ये. अरे बरोबर आहे ना. लक्षात घ्या. कसा लिहितो आपण? हे असा करावं लागेल ना दुसरावाला. बरोबर आहे का? मग हे असा राहील. हे झाला ना. तर असा लिहिल्याच्या नंतर इथं काय होते ते सांगतो तुम्हाला दादा. तर इथं लिहिल्याच्या नंतर काय होते, थोडीशी याची हे दांडी कट होत्या. हे जरा जास्त वाकून असते इकडे शेंडी. तर हे अशी काय म्हणून सांगा? कट होते. आणि हे असा काय म्हणून सांगा तुम्हाला दाखवला जाते. बरोबर आहे. मग आता हा होय त्र. समजलं का? हा कोण होय? त्र. आता तुम्ही कुणालाही त्र म्हणलं तर कसं जमन रे बा? हा त्र होय. आता याचं कसा लिहून आहे तो पहा. हा अशा प्रकारे लिहून आहे आणि हा असा, हा त्र. मग आता त्याला त्र म्हणायचं का? नाही. त्याला च छ ज झ न. लक्षात, च छ ज झ न. सर हे एवढं भानगड का बरं सांगत आहे? परीक्षेत येते ना. लक्षात घ्या. मग आता तुम्हाला सांगतो. इथे काय म्हणते? चिंच. शब्द कोणता आहे? चिंच. समजत आहे का? शब्द कोणता आहे? चिंच. अनुनासिक किंवा परसवर्ण स्वरूपात लिहा. झाला. आला प्रश्न. काय करणार आहे? ची वरचा अनुस्वार काढा. च वर्गामध्ये कोण आहे सांगा? न आहे. आणि इथे झालं. आता याचा उच्चार कसा करा म्हटलं मी तुम्हाला? न सारखा करा म्हटलं. मग हे जर तुम्ही आता ज्याला माहित नाही त्याला जर वाचायला लावलं तर तो काय वाचेल माहिती आहे का? चित्रच. मग काय वाचलं सांगा? चित्र. हे चिंच, मुंज, कुंज. अरे समजते ना. मग इथे पहा चिंच, इथे काय म्हणून सांगा? मुंज, इथे काय म्हणून सांगा? कुंज. ओके आहे का? मग हे ज वरचा काय सांग? मुवरचा अनुस्वार काढा. आणि इथे काय सांगा? मुंज. समजत आहे पटापट? इथे कुंज, इथे काय म्हणून सांगा? न, इथे कोण सांगा? ज, कुंज. ओके आहे पहा. तर हे असं. आता इकडे जर आले तुम्ही न, हे पहा. इथे काय म्हणून सांगा? घंटा. इथे काय म्हणून सांगा? तंटा. इथे काय म्हणून सांगा? भांडण. इथे काय म्हणून सांगा? उंट. बरोबर आहे का? सांगा ट वर्गात कोणता न आहे? मोठा. म्हणून इथे काय सांगा? घंटा. पहा याच्या वर्गातलं अनुनासिक घ्या. घंटा, तंटा. इथे काय म्हणून सांगा? तंटा. मग आता तुम्हाला सांगतो, हे घंटा जर अशा प्रकारे जर लिहिला गेला असेल तो ग्रॅमॅटिकली रॉंग आहे. हे लक्षात ठेवा. समजत आहे का? म्हणजे तुम्हाला कधी कधी म्हणते व्याकरण दृष्ट्या काय सांगा? शुद्ध शब्द ओळखा. तुम्हाला वाटते सगळे बरोबरच ते लिहून आहे, तर तिचं तेही डोकं लावणं जरुरी आहे. समजत आहे का मी काय म्हणत आहो? पहा घंटा, तंटा. आता भांडण हे कसं होईल सांगा? भांडण. अरे समजत आहे ना का बरं? उंट. इथे कसं होईल रे? उंट. समजलं? आपण काय करता? अनुनासिक किंवा परसवर्ण स्वरूपात लिहित आहोत. समजत आहे का? नंतर पहा न. हे पहा दंत. पहा दंत. इथे काय म्हणून सांगा? संथ. लक्षात घ्या. वंदन. हे समजत आहे प्रत्येकाला? तर आता कसं होईल पहा? दंत. इथे काय सांगा? दंत. त वर्गातला छोटा न, दंत. पुन्हा थ वर्गातला काय म्हणून सांगा? छोटा न. कोण सांगा? संथ. इथे काय म्हणून सांगा? द वर्गातला छोटा न. कोण रे? वंदन. ओके. अनुनासिक किंवा परसवर्ण स्वरूपात लिहिणे. समजत आहे ना? काही प्रॉब्लेम नाही.
लक्षात. त्याच्यानंतर आपण काय सांगा म, हे पा कंप, इथे काय म्हणून सांगा भूकंप, समजते का. कंबर, इथे काय म्हणून सांगा अंबर. चेक करा कंप, हे प वर्गातला कोण म, कंप. प्रोनाउन्सिएशन मध्ये काय फरक पडते का नाही. कंप, भूकंप, इथे भूक पर्यंत लिहा. इथे काय सांगा भूकंप, हे कंबर, इथे काय सांगा कंबर. समजत आहे ना प्रत्येकाला. अंबर, इथे काय सांगा अंबर. ओके आहे सर्व. तर ह्याला म्हणतात अनुनासिक किंवा परसवर्ण स्वरूपात लिहिणे. आता ओके झालं. चला थोडंसं पुढे जाऊ. आता पुढचे प्रश्न डोक्यात डायरेक्ट शिरतील, हे तुम्ही लक्षात घ्या. ठीक आहे. चला मग इकडे जाऊ. पहा आता हे 2 प्रश्न आपण पाहिले होते. त्याच्यामध्ये एक प्रश्न पहा कसा आहे तुमचा सांगा वेदांत. आता पहा हे संशय, बरोबर आहे. संशय, संशय स्पष्ट नाही उच्चारता आपण. हे काय सांगा सिंह, सिंह म्हणतो आपण. सिंह म्हणतो का नाही. संसार म्हणतो का नाही. पण स्पष्ट उच्चार कोणाचा होत आहे चिंच, होत आहे चिंच. म्हणून तो काय सांगा स्पष्ट. उत्पत्ती संबंधी खालीलपैकी चुकीची जोडी सांगा म्हणते. हे पहा इथे म्हणून आपण तिकडे आधी ते शिकवलं. इथे काय सांगा ट, बरोबर आहे का. ट वर्गात ट ठ ड ढ ण. मग हे इट्स राईट, बरोबर आहे. पहा शिंप, प फ व भ म, हे बरोबर आहे ना. समजत आहे ना काय बरोबर आहे ते. संशय, आता संशय इथे काय असते पहा लक्षात घ्या. जसा उच्चार होतो तसं लिहायचं असते. तर हे पहा संशय लिहित असताना स वर अनुस्वार कायम ठेवायचा. इथे व आणि इथे काय सांगा य, म्हणजे असा लिहायचा असतो. कोण सांगा संशय. आणि आता पहा ना पहिलं बरोबर दुसरं बरोबर, चौथं तुम्हाला काय सांगत आहे ते बघा. चौथं काय सांगत आहे ते बघा तुम्हाला. हॅलो हा बोला. ठीक आहे चालेल ना. एक काम करा ना, त्यांना एक मेसेज पाठवा म्हणा किंवा 1 रुपया पाठवा म्हणा प्रथम माझ्या नंबरवर. ठीक आहे ना, ठीक आहे ना. ओके ठीक आहे, ठीक आहे, ठीक ठीक. हा ओके आहे, समजत आहे. आता हे समजा नाही समजलं तुम्हाला तरी हे तर जेवढं शिकलो तेवढं इम्प्लिमेंट करायचं. घंटा राईट, शिंप राईट, पंत हे राईट. म्हणजे हे कसं आहे सांगा चुकीची जोडी आहे. समजलं प्रत्येकाला. असं खालीलपैकी कोणता वर्ण दुसऱ्या वर्णाच्या ऐवजी वापरता येतो. कोणता वर्ण हे पहा. व्यंजन नाही वापरतायत, स्वर नाही वापरतायत, स्वरादी नाही वापरतायत, अनुनासिक वापरता येतात. कारण आत्ताच सांगितलं ह्यांना परसवर्ण. परसवर्ण या शब्दाचाच अर्थ काय होतो दुसऱ्या वर्णासारखा. समजत आहे ना. पहा अनुनासिकाचे दुसरे नाव काय हे पहा इथे क्लिअरच केलेलं आहे. दुसरे नाव परसवर्ण म्हणजे दुसऱ्या वर्णासारखा, हे असं. नंतर पहा आता इथे काही प्रश्न पुन्हा इथे काय म्हणून सांगा ऍड केलेले आहे. हे पहा क्लिअर दिसताय का रे शेवटचा. अरे शेवटी दिसताय ना, लक्षात घ्या. पहा बोलत जा, काही खर्च येत नाही बोलायला, लक्ष द्या. आता खालीलपैकी कोणत्या शब्दात अनुस्वाराचा उच्चार क वर्गातील अंग सारखा करावा लागतो. आता चंद्र बरोबर आहे, इथे न सारखा होईल, हे नाही हो. अन्न इथे काय सांगा न, संत मध्ये न, पंख ख मध्ये क ख ग घ अम, म्हणून उत्तर हे राहील. हे समजलं ना. आता हे लक्षात घ्या. शांतता या शब्दातील अनुस्वाराचा उच्चार लक्षात घ्या. खालीलपैकी कोणत्या शब्दातील अनुस्वारा समान होईल. शांततामध्ये इथे त आलेला आहे, तो कोणासारखा होईल न सारखा होईल, बरोबर आहे. मग अंबर मध्ये कोण येईल म, हे नाही जमणार. पंडित मध्ये न येईल, अरे बरोबर आहे, हा नाही जमणार. आता वाङ्मय मध्ये ऑलरेडी अंग आलेला आहे, हे नाही जमणार. संथ मध्ये कोण येतो सांगा न. समजत आहे ना कसं काय सॉल्व्ह होऊन राहिलं ते, हे लक्षात घ्या. अंजली, अंजली आता लक्षात घ्या. आता इथे अंजली या शब्दातील अनुस्वाराचा उच्चार खालीलपैकी काय म्हणून सांगा कोणासारखा. आता अ नंतर कोण आलाय ज आलाय, बरोबर आहे. ज वर्गात कोण असतो न. आता सांगितलं ना, मला लक्षात घ्या. तसं चिंच वगैरे
पंकज हे क वर्गात पुन्हा कोण सांगा अंग, समजलं का, अंग सारखा. हे बाकी वाचायची आवश्यकता आहे का, नाही. पंकज या शब्दातील अनुस्वाराचा उच्चार खालीलपैकी कोणत्या अनुनासिकासारखा होतो, तर इथे काय सांगा अंग सारखा होतो. खालीलपैकी कोणत्या शब्दातील अनुस्वाराचा उच्चार न या अनुनासिकाप्रमाणे होतो, न प्रमाणे. तर न प्रमाणे पहा कसा होईल, इकडे काय म्हणून सांगा पंडित, समजत आहे का. तर इथे पंत याच्यात छोटा न, नळाचा न, इथे काय पंडित ड बाणाचा न, म्हणून इथे काय सांगा हा उत्तर. पंगत इथे अंग येईल, अंग ग आलाय, समजत आहे का, अंग हो नाही सांगत चला. पंजा ज वर्गामध्ये कोण येईल, न येईल, समजलं. म्हणून उत्तर कोणतं सांगा पंडित बरोबर राहील, असं आपण लक्षात घेऊ. ठीक आहे का. हा, खालीलपैकी कोणत्या शब्दातील अनुस्वाराचा उच्चार म या अनुनासिकाप्रमाणे होतो. मग हे पहा इथे अंबर पहिलंच बरोबर, इथे न, इथे कोण सांगा अंग, इथे न. अरे समजलं ना, म्हणून हे पहिलंच काय सांगा बरोबर. येत आहे का. शिकवल्याबरोबर आपल्याला प्रश्नांची उत्तर या ठिकाणी येणं काय सांगा जरुरी आहे, तर हे लक्षात घ्या. हे पहा आता काय करू सांगा, थोडंसं पुढे जाऊ आणि इथे काय म्हणून सांगा पुढे जाऊ, पुढचे काय सांगा प्रश्न बघू, हे लक्षात घ्या. आता पहा पुढचा प्रश्न या ठिकाणी बघा रे. मंजूर इथे काय ज आलाय, म्हणजे इथे जच्या आधी कोण येणं जरुरी आहे सांगा न. हा शब्द परसवर्णाचा वापर करून कसा लिहाल, हे न म्हटलं इथं, बरोबर आहे. मंजूर हे मंजूर होते, मंजूर जमते का, नाही. मणजूर मणजूर होईल का, नाही. मंजूर नाही, हा काय सांगा मंजूर. समजत आहे ना प्रत्येकाला. पा इथे पा गंधर्व ध आलाय, काय येईल न येईल, तथ द ध न, म्हणून इट्स राईट. किती सांगा थर्ड. हे गंधर्व गणधर्व गंधर्व असं होईल का, नाही. कोण होईल सांगा तिसरं. ठीक आहे. परसवर्णाने लिहिलेली चुकीची जोडी कोणती, प्रश्नाची आयडिया आली का, म्हणजे काय विचारते भाऊ आपल्याला, तर हे लक्षात घ्या. तर आता परसवर्णाने चुकीची, इथे द आहे, हे न आला, राईट आहे. अरे दिसताय ना, शेवटी दिसताय का. हे पहा वंचना, इथे च मध्ये हे न आला, हे न, ओके. अरे बरोबर आहे ना, लक्षात घ्या. वंगण ग मध्ये अंग आला, हे राईट आहे. हे वंश आत्ताच काय सांगितलं होतं की इथे काय म्हणून सांगा वंश असं असणं जरुरी आहे. वंश लक्षात घ्या, असं आपण गृहीत धरू. आता पहा म्हणून ते काय सांगा रॉंग झालेली आहे. अनुस्वाराच्या उच्चारानुसार भिन्न असलेला शब्द कोणता, अनुस्वाराच्या उच्चारानुसार भिन्न असलेला शब्द. संशय 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 म्हणजे इथे कोण आणत व, नंतर संसार व, संवाद व, संक्षिप्त म्हणजे हा कसा आहे सांगा डिफरंट आहे, हे लक्षात ठेवा. ज्याच्यातील अनुस्वाराचा उच्चार समान आहे अशा शब्दांची जोडी खालीलपैकी कोणती. हे पहा अभंग इथे अंग, आरंभ इथे कोण म. अरे समजते ना. पहा व्यवस्थित प्रश्न लक्षात घ्या. परीक्षेत गेल्यावर मग काय म्हणून सांगा मी वर्गात हजर होतो, सरही हजर होते, पण आता नेमकं कोण झोपून होतं ते तुम्ही ठरवा. इथे पहा लक्षात घ्या, प्रश्न डोक्यात घ्या, प्रश्न कसा लक्षात घ्यायचा. आता अभंग इथे ग आलाय म्हणजे इथे अंग येईल, आणि इथे आरंभ आला इथे म येईल. तर हे काय म्हणून सांगा म्हणजे काय सांगा चुकीची आहे. आपला काय म्हणते अनुस्वाराचा उच्चार काय सांगा समान, इथे भिन्न भिन्न आहे, म्हणून पहिला पर्याय कट. तंटा न, टठ डढ न, हुंडा टठ डढ न, तर ही काय होईल सांगा राईट होईल. बाकीच्या चेक करू. भ्रमंती भ्रमंती त मध्ये कोणी सांगा न, प्रचंड न, संग्राम संग्राम अंग, अरे बरोबर आहे ना, गच्या आधी अंग. प्रपंच इथे कोण सांगा न. समजलं प्रत्येकाला कोणती बरोबर राहील, दुसरी. ओके आहे का सर्वांना. हा लक्षात घ्या. हो म्हणणे एवढा तरी त्राण ठेवा तुमच्याकडे. हा लक्षात घ्या. अनुस्वाराचा भिन्न उच्चार असलेली सगळी कोणती. भिन्न भिन्न म्हणजे कोण वेगवेगळे. संत कंद सारखा आहे न न, बरोबर आहे. सांज कुंज न न, तो आपला दुसरा न, बरोबर आहे. डंका अंग, गंगा अंग हे सारखं आहे, समजत आहे. कंप म्हणजे इथे कोण म, मंच कोण सांगा न, म्हणजे हे कशी आहे सांगा हे आपलं उत्तर होईल. हे कसे आहे सांगा डिफरंट, हे कसे आहे सांगा सारखे सारखे, हे आपलं उत्तर. असं आपण लक्षात घेऊ. लक्षात घ्या. हा त्याच्यानंतर पहा संबंध या शब्दातील अनुस्वाराचा उच्चार अनुक्रमे कोणत्या अनुनासिकाप्रमाणे आहे. संबंध आता सम नंतर ब आहे, बरोबर आहे. ब कोणत्यावर येतो सांगा प फ ब भ म, म्हणून पहिल्यांदा कोण पाहिजे म, नंतर ध
त थ द ध न म्हणजे म आणि कोण पाहिजे, न पाहिजे आपल्याला. अरे बरोबर आहे ना, म आणि न पाहिजे. मग आता लक्षात घ्या, इथे काय करू सांगा, म आणि न. इथे हे बाकीचे काय सांगा चूक राहील, असं आपण लक्षात घेऊ. जे काही करत आहोत ते समजत आहे का, लक्षात येत आहे प्रत्येकाच्या. पहा, अंतरंग या शब्दातील अनुस्वारांचा उच्चार अनुक्रमे कोणत्या परसवर्णासारखा राहील. अंत पहिल्यांदा चला त वर, मग इथे कोण पाहिजे, न पाहिजे. रंग नंतर ग, मग इथे कोण पाहिजे सांगा, अंग पाहिजे. न आणि अंग, तर हे काय सांगा पहिली. बाकीच्या काय म्हणून सांगा रॉंग आहे. हे तुम्ही काय सांगा लक्षात घ्यायचं. कळत आहे ना काय सुरू आहे ते, लक्ष द्या. व्यंजन संधी या शब्दातील अनुस्वारांचा उच्चार खालीलपैकी कोणत्या अनुनासिकाप्रमाणे, ऑप्शन बघायचेच नाही. पहा, व्यंजन ज, ज म्हणजे काय सांगा, हा न बरोबर आहे. जेच्या आधी पाहिजे संधी, धच्या आधी तथ द ध न म्हणजे नळाचा न, हा न आणि हा काय सांगा न. असे आपल्याला वर कोण पाहिजे सांगा, ऑप्शन पाहिजे. तर हे इथं काय सांगा लक्षात घ्या. तर हे न आणि कोण सांगा न, असे ऑप्शन आपण त्या ठिकाणी घेऊया. हे तुम्ही इथं लक्षात ठेवा. ठीक आहे, चला पुढे जाऊ. हा, आता पुढचे प्रश्न बघूया. ठीक आहे, संयोग. पा संयोग, संयोग, संयोग लक्षात घ्या. तर आता बस संयोग असं आपण काय म्हणू सांगा, संयोग पाहत असताना इथे काय होईल, या शब्दातील अनुस्वारांचा उच्चार खालीलपैकी कोणत्या शब्दातील अनुस्वाराप्रमाणे होतो. संघर्ष, इथे अंग येत आहे, असा होत नाही. संलग्न, लक्षात घ्या, संलग्न असाही होत नाही. लक्षात घ्या, संयोगचा कोणासारखा होतो, संयम सारखा होतो, संपर्क सारखा होत नाही. खालीलपैकी योग्य ठिकाणी अनुस्वार दिलेला शब्द निवडा. हे पहा, पिंतावर म्हणते, हे सोपं आहे ना, पिंतावर बरोबर आहे. पिता बनर, अरे बरोबर आहे ना, हे रॉंग झाला. पितांबर राईट झाला. पितावरम हे काय म्हणून सांगा, हे काय म्हणून सांगा, रॉंग झाला. सोपा प्रश्न. ठीक आहे, खालीलपैकी परसवर्णाने लिहिलेला अचूक शब्द कोणता. परसवर्ण लिहिलेला अचूक, हे पहा, मंगल. ग वर्गामध्ये कोण पाहिजे भाऊ, अंग पाहिजे. बरोबर आहे ना, ग वर्गामध्ये कोण पाहिजे, अंग पाहिजे. लक्षात घ्या. आणि त्याच्यानंतर मंडळ, ड, ड वर्गात टठ ड ढ न कोण पाहिजे, न पाहिजे. मंदिर, तथ द ध न पाहिजे. हा चुकला, हा चुकला, हा चुकला. का चुकला तेही समजलं. मंथन, तथ द ध न, इट्स राईट. अरे बरोबर आहे ना, तो कसा राहील सांगा, बरोबर राहील. खालीलपैकी कोणत्या शब्दात चुकीचा परसवर्ण वापरलेला आहे. चुकीचा परसवर्ण, भिंत बरोबर आहे, बरोबर आहे ना. हे पहा, भुंगा, इथे अंग पाहिजे, अंग. अरे समजला का, वापरला कोण, न, म्हणून ह्याच्यातच चुकलेला आहे. भांडण मध्ये न बरोबर आहे, भूकंप मध्ये म बरोबर आहे. करेक्ट आहे का, लक्ष द्या. शंकर हा शब्द परसवर्णाचा वापर करून कसा लिहा. आता क वर्गात कोण असते, क ख ग घ अंग, शंकर. ओके झाला शंकर. हे शंकर नाही, शंकर नाही, क्षणकर नाही. अरे बरोबर आहे ना. पा शिंप, प वर्गात कोण येतो, म, म्हणून हा शिंप. शिप जमते का, नाही. शिंप नाही, शिंप, शिंप नाही. समजलं का. अनुस्वारा पुढे पहिल्या 5 वर्ण वर्गातील व्यंजन आल्यास त्यांचा उच्चार त्या व्यंजनांच्या वर्गातील काय म्हणून सांगा, शेवटच्या वर्णाप्रमाणे होतो. कोणत्या म्हणून सांगा, शेवटच्या. तर हे ऑप्शन काय दिलेलं आहे ते एकदा चेक करा. हे काय म्हणते, पहिल्या, दुसऱ्या, काय सांगा, शेवटच्या आणि तिसऱ्या. तर हे पहा, PSI 2012 शेवटच्या वर्णाप्रमाणे होतो. खाली दिलेल्यापैकी ज्या अक्षरावर अनुस्वार योग्य रीतीने दिलेला आहे तो अचूक शब्द ओळखा. समजत आहे का रे. मग पहा, इथे सकलन, हे चुकलं. समजत आहे का, सकलन इथे जरुरी आहे का, 2 ठिकाणी नाही. सकलन, तर हे काय सांगा, संकलन, हा बरोबर. नंदिनी हा शब्द लक्षात घ्या, नंदिनी परसवर्णाने असा लिहितात, नंदिनी, तर हे बरोबर आहे. तर कांगारू हा शब्द कसा लिहा, या गच्या आधी कोण येईल सांगा, अंग येईल. झालं ना. मग हे काणगारू, हे कांगारू, हे कामगारू, हे नाही. तर हे काय सांगा, कांगारू. अनुनासिक किंवा परसवर्ण स्वरूपाने लिहिणे. तो अंग आला ना, अंग वाचा ना, कांगारू, कांगारू. समजलं का, असा तो होईल. आपल्या समोरून प्रश्न गेल्याशिवाय परीक्षेत आपला काय सांगा, डोकं चालत नाही. ठीक आहे. वर्णमालेतील अक्षरापैकी ज्या अक्षरांचा उच्चार मुखातील जीभ, ओठ, दात, कंठ, तालू अशा अवयवांना स्पर्श न करता स्वतंत्रपणे श्वासाद्वारे होतो अशा अक्षरांना काय, स्वर असे म्हणतात. नाकातून होणाऱ्या
अंग, ण, न, म ह्या वर्णांच्या उच्चाराला काय म्हणतात? अनुनासिक असे म्हणतात. मुखाबरोबर. आता पहा, हे तुम्हाला सोडवण्यासाठी चान्स दिलेला आहे. पीपीटी मध्ये इकडे काय सांगा, उत्तर तालिका सुद्धा ऍड केलेली आहे, असं आपण गृहीत धरू. ठीक आहे. आता सांगा, काही समस्या उरली का? नाही. एक समस्या तुम्हाला उरलेली आहे, ती थोडीशी इथे काय सांगा पहिल्यांदा क्लिअर करून देतो. ओके. आणि मग काय सांगा पुढे जाऊ. आता कसं होतंय, तुम्हाला एक समस्या काय उरली, आम्हाला नाही वाटतंय म्हणा समस्या उरली, पण हे शब्द सोडवत असताना तुम्हाला समस्या आली नाही तर का? काय समस्या आली ते सांगतो तुम्हाला. हे पण लक्षात घ्या. इथे काय म्हणून सांगा, हे पहिल्यांदा लक्ष द्या. य, र, ल आणि व. अरे समजतलं का? य, र, ल, व. नंतर काय म्हणून सांगा, श. हे पहा इथे श काय म्हणून सांगा, शहा मृगाचा. त्याच्यानंतर श आणि कोण सांगा, स. बरोबर आहे. तर ह्याच्यापैकी मला काय सांगायचं आहे, तर ह्याच्यापैकी हे लक्षात घ्या. इथे काय म्हणून सांगा, य आणि कोण सांगा, ल. तर यांना बाजूला करू, यांचा एक गट बनवू. कोणाचा सांगा सर, य आणि ल चा एक गट बनवू. आणि य आणि ल मग आपण काय करू माहिती आहे का, इथून कट करून टाकू. समजत आहे ना प्रत्येकाला? मग आता इथं कोण कोण उरले सांगा, यांचा एक गट बनवू. हे पहा इथे काय सांगा, र, व आणि काय सांगा, श, श, स. तर यांचे अनुनासिक कसे बनतात ते शिकवायचं आहे. अरे बरोबर आहे ना? तुम्ही कोणाचं शिकले सांगा, ह्या 5 लोकांचं शिकले. अरे बरोबर आहे ना? म्हणजे हे 5 लोक कुठे आहे सांगा, इथं आहे ना, म्हणजे प्रेझेंट आहे. तुम्हाला समजलं, काहीच नाही करायचं. चट काय म्हणून सांगा, त्याच्या पुढे कोण आहे, त्याच्या पुढे कोण आहे हे लावायचं. एवढं क्लिअर झालं. पण इथं पहा, तुम्हाला सांगतो, य आणि ल जर येत असेल, बरोबर आहे, पहा य आणि ल जर समजा येत असेल, तर मग आपण काय करू, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. इथे तुम्हाला शब्द लिहिलेला आहे. काय लिहिलेला आहे सांगा, इथे सिंह शब्द काय लिहिला ते समजून घ्या. शब्द काय लिहिलेला आहे सांगा, सिंह. ठीक आहे. आता तुम्ही सिंह म्हणता, पहा व्यवस्थित लक्षात घ्या, नाकातून त्याचा उच्चार होत आहे. सिंह, सिंह असा म्हणता का नाही, सिंह म्हणते, सिंह. सिंह म्हणजे काय होत आहे, नाकातून काय सांगा उच्चार होत आहे, हे लक्षात घ्या, सिंह. मग आता पहा तुम्हाला सांगतो, इथे आपण लक्षात घ्यायचं. तर इथे काय म्हणून सांगा, अनुस्वार कायम ठेवणे हा महत्वाचा पॉइंट. काय कायम ठेवणे सांगा, अनुस्वार. मग आता याच्यासारखे उच्चार कसे होतात, कोणाकोणाचे होतात पहा. तर ह्या कंडिशन मध्ये अनुस्वार कायम ठेवणे आणि ह्या कंडिशन मधून अनुस्वार काय सांगा काढून टाकणे. तर असं. आता पहा इथे काय, इथे कंडिशन कशी आहे, जेव्हा जेव्हा कोण कोण सांगा, र, व नंतर कोण, श, श, स हे लोक, याच्यातून य, र, ल, व मधून कोण बाजूला घेतले, य आणि ल बाजूला घेतला. अरे समजला का? य आणि ल. इथे अनुस्वार काय म्हटलं सांगा, कायम ठेवणे. पहिली कंडिशन हे लक्षात घ्या. आता इथे काय म्हणून सांगा, इथे आपण ह्या कंडिशनला आपण काय फॉलो करणार आहोत, तर अनुस्वार काय म्हणून सांगा, कायम ठेवणे आणि उच्चारात जो वर्ण येईल तो लिहिणे. उच्चारात जो वर्ण येतो, उच्चारात जो वर्ण येतो तो काय म्हणून सांगा, लिहिणे. समजत आहे का रे? उच्चारात जो वर्ण येतो तो लिहिणे. मग यांच्यापासून तयार झालेली काय सांगा शब्द घेऊ आपण. तर इथे काय म्हणून सांगा, लक्ष द्या. इथे काय करतो सांगा, सिंह. अरे समजते का? इथे काय म्हणून सांगा, सिंह. बरोबर आहे. मग इथे काय सांगा, सिंह. हे पहा इथे काय म्हणून सांगा, सिंह. हे कसा लिहिला जाईल, सिंह. अरे समजते का? इथे काय म्हणून सांगा, अंश. इथे काय म्हणून सांगा, वंश. अरे बरोबर आहे ना? मग इथे कसा सांगा, अंश. समजलं का? अंश. इथे काय म्हणता सांगा, वंश. अरे समजताय का? अंश, वंश. त्याच्यानंतर काय म्हणून सांगा, संरक्षण. अरे समजते का? मग इथे संरक्षण. हे समजलं प्रत्येकाला? आता पहा इथे काय म्हणून सांगा, संवाद. हे पहा इथे काय म्हणून सांगा, संवाद. मग इथे काय सांगा, अनुस्वार तसाच वचं रिपिटेशन करा, संवाद. इकडे काय म्हणून सांगा, संशय. काय सांगा, संशय. मग स वाचा अनुस्वार तसाच ठेवा आणि इथे काय करा सांगा, संशय. क्लिअर झालं सर्वांना? लक्षात घ्या. आता इकडे जर आलो तर अनुस्वार काढून टाका. जसं इथे काय म्हणून सांगा, संयम. समजलं? आता मूळ शब्द काय होता सांगा, संयम. आणि त्याच्यातला काय करा, अनुस्वार काढला आणि त्याच्या पुढच्याचं काय सांगा, रिपिटेशन करा, संयम. हे पहा दुसरा शब्द काय म्हणून सांगा, संलग्न. हे पहा संलग्न. तर काय करा, सवरचा अनुस्वार काढा आणि पुढच्या लचं काय करा सांगा, रिपिटेशन करा आणि कसा होईल सांगा, संलग्न. समजत आहे का? हो नाही, हो नाही सांगा मला. ठीक आहे. म्हणजे हे तुम्हाला पुन्हा अडचण गेली पाहिजे नाही. ठीक आहे. हे काय करा, व्हिडिओ रिपीट पहा, काय काय होते सगळ्यांची लिहून घ्या. त्यांचे 5 नियम वेगळे लिहा. अरे बरोबर आहे ना? त्यांचे 5 नियम वेगळे लिहा.
बरोबर आहे. हे यांचा नियम वेगळा लिहा. कोण सांगा? र व श श स काय करणे सांगा? अनुस्वार ठेवणे आणि उच्चारात जो वर्ण येतो तो लिहिणे. आणि इकडे य आणि ल काय करायचं? अनुस्वार काढून टाकायचा. पुढच्याचं काय करायचं? रिपिटेशन. समजा शब्द आला, शब्द कसा आला तुम्हाला? संलाप, बरोबर आहे. मग इथे काय होईल सांगा? ल चं काय होईल सांगा? रिपिटेशन. आणि संलाप असा काय सांगा? शब्द होईल. तर ह्याला आपण काय म्हणणार आहोत सांगा? अनुनासिक किंवा परसवर्ण स्वरूपात लिहिणे. आता सगळ्यांचं क्लिअर झालेलं आहे. समजत आहे ना मी काय म्हणत आहोत? म्हणजे हे 25 लोकांचंही क्लिअर झालेलं आहे आणि एरळ लव श श हळ सगळे काय सांगा? क्लिअर झालेले आहे. जसं असेल तसं प्रोनाउन्सिएशनमध्ये जे येईल ते इथे काय सांगा? लिहायचं. ओके झालं सर्वांचं? चला हे आपण जाऊ आता काय सांगा? अर्धस्वर. अर्धस्वरांना काय म्हणतात? तर अंतस्थ असे म्हणतात, त्यांना इष्ट असेही म्हणतात, त्यांना काय सांगा? विवृत्त असे म्हणतात. कारण अर्धस्वर कोण आहे सांगा रे? त्याच्यामध्ये स्वर आला ना, स्वर. मग आपण विवृत्त कोणाला म्हटलं होतं? स्वरांना म्हटलं होतं, आठवा. अरे बरोबर आहे ना? विवृत्त तोंड उघडे स्वरांना विवृत्त म्हणतात. म्हणून हे अर्धस्वरांना विवृत्त असे म्हणतात, अंतस्थ असे म्हणतात, इष्ट असे म्हणतात. मराठीमध्ये किती आहे लक्षात घ्या. तर एकूण काय सांगा? 4 अर्धस्वर आहे. कोणते आहे सर? य र ल व. य र ल व हे काय म्हणून सांगा? अर्धस्वर आहे. आता तुम्हाला सांगतो यांना अर्धस्वर म्हणण्याचं कारण. पहिल्यांदा हे लक्षात घ्या, ही कोण होय हे समजून घ्या. पहिल्यांदा ही कोण आहे सांगा? व्यंजने होय. म्हणजे हे लक्षात घ्या, य र ल व ही कोण होय रे? पटापट सांगा. य र ल व ही कोण होय सांगा? व्यंजने होय. बरोबर आहे. मग आता पहा यांच्यामध्ये आता ऱ्हस्व स्वर सांगा. मी तुम्हाला शिकवलेले 5 ऱ्हस्व स्वर सांगा. 5 ऱ्हस्व स्वर मला सांगा. अ ई उ रू आणि कोण सांगा? लू. समजलं का प्रत्येकाला? तर इथे जोड्या कशा लागतात ते समजून घ्या. आता पहा, हे पहा इथे काय म्हणून सांगा? ईच्या ठिकाणी ए काम करतो, लक्षात घ्या. म्हणजे रूच्या ठिकाणी र काम करतो. पहा इथे काय सांगा? व उच्या ठिकाणी काम करतो, ल लूच्या ठिकाणी काम करतो. ठीक आहे. मग आता मला काय सांगायचं आहे? हे कोण होय? स्वर. पहा यांचं नाव असं का बरं पडलं? म्हणजे हे मुळात हे खालचे कोण आहे? स्वर. आणि यरलव कोण आहे? तर हे लक्षात ठेवा, यरलव व्यंजने होय. यरलव यांना आपण कुठे मोजलेलं आहे? व्यंजनात मोजलेलं आहे. आठवते का? परत एकदा लक्ष द्या. यरलव ह्यांना आपण कुठे मोजलेलं आहे सांगा? व्यंजनात मोजलेलं आहे. बरोबर आहे. मग यरलव कोण होय? व्यंजने. पण एखादा माणूस आहे घरी काय करत असेल? सडा सारवण, धुनी, भांडी, कुंडी, स्वयंपाक, पाणी, अरे बरोबर आहे ना, ह्या सर्व जर गोष्टी करत असेल तर तो कोणाची कामे करत आहे? हा, स्त्रियांची कामे करत आहे ना. मग तुम्ही त्याला काय म्हणता हे लक्षात घ्या. तर तुम्ही त्याला काय म्हणता तर ते लक्षात घ्या. तर म्हणजे कसं आहे, काम कोणतं करते याच्यावर डिपेंड करते. हे कार्य करते व्यंजने असून सुद्धा कोणाचं काम करते? स्वरांचं काम करते. मग तुझे हे तर अर्धे स्वर आहे बा म्हटलं तुम्ही. अरे बरोबर आहे ना. तर हे तर अर्धे कोण आहे? स्वरही आहे, कारण स्वरांचं काम करते. म्हणून लक्षात घ्या यांचं नाव अर्धस्वर. कोण सांगा? 4. कोण कोण आहे सांगा? यरलव. आणि विशेष करून ते कोणत्या संधीमध्ये काम करतात ते सांगतो तुम्हाला. यण संधीमध्ये काय सांगा? काम करतात. तो संधीचा प्रकार आपल्याला पुढे आहे आणि तिथे आपण तो काय करणार आहोत सांगा? शिकणार आहोत. मुद्दा समजत आहे का प्रत्येकाला काय होऊन राहिलं? मग आता पहा, य व र ल यांची उच्चार स्थाने अनुक्रमे कोणासारखी आहे? ई उ रू लू ह्यांसारखी आहेत. आणि यरलव हे कोणाच्या जागी कार्य करतात? ई उ रू लू यांच्या जागी काय सांगा? कार्य करतात. म्हणून त्यांना काय म्हणतात सांगा? अर्धस्वर असं म्हणतात. मुळात ही आता कोण आहे मला सांगा? व्यंजने आहे, पण त्या स्वरांच्या जागी काम करतात म्हणून यांना अर्धस्वर असे म्हणतात. मराठी त्यांची क्वांटिटी किती आहे रे? 4 आहे. यांना अर्धस्वरांना काय म्हणतात? अंतस्थ, यांना इष्ट आणि विवृत्त असे सुद्धा म्हटले जाते. हे लक्षात ठेवायचं, हा महत्वाचा मुद्दा. आता एक्झाम्पल पहा, मी इथं ऍड केलेले आहे. आता एक्झाम्पल कसे? आता पहा, ह्या एक्झाम्पल वरून तुम्हाला समजून देतो हा हे अर्धस्वर कसं काम करते. हे एक्झाम्पल हे सगळे कोणत्या संधीचे आहे सर? तर हे सगळे एक्झाम्पल काय म्हणून सांगा? यण संधीमध्येच असं होत असते. आणि हे असं जेव्हा कार्य करत असते ना, हे ह्या क्रियेला काय म्हणतात म्हणून PSI 12 मुख्य प्रश्न आला होता, लक्षात घ्या. तर ह्या क्रियेला काय म्हणतात? तर इथे आपण काय उत्तर द्यायचं? संप्रसारण असे म्हणतात.
ह्या क्रियेला काय म्हणतात तर आपण उत्तर संप्रसारण, यणसंधित काम करतात. आता पहा शब्द फोडून टाकू आपण. आणखी तुम्हाला मी शब्दाची फोड शिकवलेली नाहीये. शब्द फोडू. तर हे पहा इथे काय सांगा, हे ती आला आहे तर ई प्लस त प्लस ई. अरे बरोबर आहे ना. प्लस कोण सांगा आ, प्लस काय सांगा द, प्लस कोण सांगा ई. ओके. तर आता तुम्हाला सांगतो इथे काय होते, स्वर इथला निघून जातो. समजत आहे का. ई निघून जातो आणि ह्या ठिकाणी ये याड होतो. हेच एवढंच महत्वाचं आहे. मग हे पहिलं अक्षर कोणतं सांगा, ई. त प्लस य प्लस आ. हे पहा त प्लस य प्लस आ काय सांगा त्या. आणि द प्लस ई म्हणजे कोण सांगा दी. मग हे ई त्या दी. समजत आहे का. हे कोण झालं सांगा इत्यादी. समजलं. म्हणजे कोणाला कट झाला, स्वर निघून गेला, स्वराच्या जागी कोण घुसला सांगा ए तिथं हजर झाला. म्हणजे ये कोणाच्या जागी काम करत आहे, स्वराच्या जागी काम करते. म्हणून याला आपण काय म्हणणार आहोत, अर्ध स्वर असं म्हणणार आहोत. एक्झाम्पल दुसरं पहा. इथे काय सांगा, इथे म प्लस कोण सांगा अ प्लस हे कोण सांगा न प्लस कोण सांगा उ प्लस कोण सांगा इथे अंग. आता हे अंतर याचा काही संबंधच नाही, डायरेक्ट ठेवून घ्या म्हणजे फोडत बसण्यापेक्षा. ठीक आहे. मग आता इथे काय झालेलं आहे ते एकदा चेक करा. इथे काय सांगा, हा उ निघून जातो, याच्या ठिकाणी कोण जातो सांगा, इथे काय म्हणू व ऍड होतो. मग हा कोण सांगा म, नंतर हा न व आणि कोण सांगा अ. तर याचा काय होतो नवन्वंतर. हे काय सांगा हे मनवंतर. समजलं का. कोण निघून गेला सांगा, उ निघून गेला, त्या ठिकाणी कोण ऍड झाला व ऍड झाला. नंतर पितृ काय रे प प्लस काय सांगा ई प्लस काय सांगा त प्लस कोण सांगा रू प्लस इथे काय म्हणून सांगा अर्थ. ठीक आहे. मग आता इथून कोण कट होतो सर, तर इथून काय सांगा रू निघून जातो आणि काय सांगा र त्याच्यात ऍड होतो. मग प प्लस ई कोण सांगा पी. नंतर इथे काय होईल सांगा त प्लस र त्र तर. आणि समजते ना. मग इथे काय सांगा याला पूर्ण करा, हे त्र त प्लस र प्लस पित्रर्थ. तर अशा प्रकारे लू प्लस आ. तर हे लक्षात घे. इथे काय होतो, इथे कोण आहे सांगा लू. बरोबर आहे. तर आता इथून लू कट होतो आणि या ठिकाणी कोण येतो सांगा ल. ल प्लस आ त्याचा काय होतो ला आणि शब्द काय तयार होतो लाकृती. समजलं का प्रत्येकाला. यांना अर्धस्वर का म्हणतात. तर मुळात हे कोण होय व्यंजने होय. अरे मुळात हे कोण होय व्यंजने. पण यणसंधीच्या वेळेस हे काय करतात, तर हे काय करतात स्वरांसारखं कार्य करतात, स्वरांसारखं काम करतात. म्हणून यांना काय म्हटलं जाते सांगा अर्धस्वर असे म्हटल्या जाते. यर लव ही मुळात व्यंजने आहे, पण ते कोणाच्या जागी कार्य करतात, स्वरांच्या जागी कार्य करतात. लक्षात घ्या. म्हणून त्यांना काय सांगा अर्धस्वर असे म्हणतात. म्हणून य व र ल यांना काय सांगा अर्धस्वर असे म्हणतात. लक्षात घ्या. आता तुम्हाला सांगतो ते कोणाकोणाच्या मध्ये येतात, तर ते स्पर्श व्यंजने व उष्मे यांच्यामध्ये येतात. म्हणून त्यांना अंतस्थ असे म्हणतात. स्पर्श व्यंजने आणि उष्मे हे स्टेटमेंट होऊ शकते परीक्षेसाठी. आता स्पर्श व्यंजने आपण किती पाहिली सांगा, स्पर्श व्यंजने किती सांगा 25 पाहिली. लक्षात घ्या. आपण स्पर्श व्यंजने पाहिली ना 25. लक्षात घ्या. क ख ग घ च छ ज झ न ट ठ ड ढ न त थ द ध न प फ व व म. हे किती सांगा 25. प फ व व म झाल्याबरोबरच हे पा स्पर्श व्यंजने आपण म पर्यंत पोहोचलो का लगेच काय म्हणतो य र ल व. बरोबर आहे. आणि इकडे काय म्हणतो सांगा श श स म्हणतो की नाही. मग हे स्पर्श व्यंजने इथं 25 संपली. पुढे कोण आले सांगा उष्मे आले. त्यांच्या हे कुठे येते सांगा मध्ये येते सर. बरोबर आहे का. म्हणून त्यांना काय म्हटलं जातं सांगा अंतस्थ असे म्हणतात. तर असं आपण या ठिकाणी काय करू सांगा लक्षात घेऊ. हे पहा इथे तुम्हाला मी वर्णमाला दिलेली आहे. बरोबर आहे. आता इकडे लक्ष द्या. वर्णमाला दिलेली आहे. तर हे पहा इथून जर समजा आपण सुरुवात केली तर हे इथपर्यंत कोण होय स्पर्श व्यंजने. आणि स्पर्श व्यंजने झाल्या झाल्या लगेचच कोण सुरू झाली सांगा यर लव. आणि आता त्याच्यानंतर कोण आहे श श स. लक्षात घ्या. म्हणजे स्पर्श व्यंजने आणि काय सांगा उष्मे किंवा घर्षक यांच्यामध्ये येतात. म्हणून त्यांना आपण काय कन्सिडर करू अंतस्थ असे म्हटल्या जाते. हे आपण इथे काय म्हणून सांगा लक्षात ठेवायचं. ठीक आहे. आता पहा नंतरचा प्रकार आपण या ठिकाणी पाहू. तो म्हणजे कोण उष्मे किंवा घर्षक. हे पहा उष्मे किंवा घर्षक. लक्षात घ्या. उष्मे त्यांना घर्षक त्यांना ईशतस्पृष्ट असे म्हणतात. काय म्हणतात सर ईशतस्पृष्ट असे म्हणतात. आता तुम्हाला सर्व परीक्षांना सर्व गोष्टी नाही विचारणार, पण वेगवेगळ्या परीक्षांना एखादी वेगवेगळी गोष्ट विचारते. ठीक आहे. म्हणून मग आता पहा उष्मे घर्षक लक्षात घ्या व्यंजने.
आता पहा, तुम्हाला एक नॉर्मल उच्चार मी करायला लावतो. पहा, नॉर्मल उच्चार करून पहा. इथे काय म्हणून सांगा? प. हा, प. चला, प प. काही घर्षण होऊन राहिलं का? नाही. प, क, ट, त, द, म, अ, ब होत आहे का? नाही. पण आता जर समजा तुम्ही असं जर म्हटलं श करून पहा, श. श म्हटल्यानंतर काय होत आहे ऐकून घ्या. मुखावाटे काय सांगा? वायू असा वर चालला, वरच्या तालूला असा काय घासून, वरच्या दातांना घासून तो काय सांगा बाहेर पडत आहे. आता केव्हाही जर घर्षण झालं तर काय निर्माण होते सांगा? उष्मा निर्माण होते. उष्मा गरम होते ना, गरमी, उष्मा, म्हणून त्यांचं नाव काय आहे पहा, लक्षात घ्या. इथे एक शब्द लक्षात ठेवा. उष्मण या शब्दाचा अर्थ होतो वायू. जर विचारला तर म्हणजे एखादं स्टेटमेंट होऊ शकते परीक्षेमध्ये, उष्मन म्हणजे कोण सर? वायू. मग इथे डेफिनेशन कशी करू? आता हे कोणावाटे बाहेर पडत आहे? मुखावाटे बाहेर पडत आहे. समजत आहे ना प्रत्येकाला? तर हे कोणावाटे बाहेर पडत आहे? मुखावाटे. मग मुखावाटे जोरात उसासा. उसासा म्हणजे आपला काय सांगा? श्वास घेऊन जो बाहेर टाकत होतो. मुखावाटे जोरात उसासा बाहेर. हे पहा, उच्चार कोंडातून पहा. मुखावाटे जोरात उसासा बाहेर टाकताना पहा, घर्षण होऊन. काय होऊन रे? घर्षण होऊन उष्मा निर्माण होताना ज्या वर्णांचा उच्चार होतो त्यांना उष्मे किंवा काय सांगा घर्षक असे म्हणतात. त्यांना इशित स्पृष्ट असे म्हणतात. इशित स्पृष्ट असेही म्हटल्या जाते. आता किती आहे ते पाठ करायची आवश्यकता नाही. प्रोनाउन्सिएशन डोक्यात येते आपल्या. पण आपण क म्हटलं, घर्षणचा आवाज नाही येत. अरे बरोबर आहे ना? क, च, ट, त, प आवाज येतो का? नाही. मग आपण श श श आवाज येऊन राहिला. कशाचा? घर्षणाचा. श श स यांचा उच्चार करताना तोंडातून जोराने उसासा बाहेर टाकला जातो. यामुळे घर्षण निर्माण होऊन उष्णता निर्माण होते, म्हणून त्यांना उष्मे असे म्हणतात. किंवा काय सांगा? घर्षक असे म्हणतात. ईशतपृष्ठ असे म्हणतात. मराठीत किती आहे सर? तर काय उत्तर देऊ आपण सांगा? एकूण 3 आहे. उष्मे किंवा घर्षक किती आहे सांगा? 3 आहे. आता यांचा क्रम लक्षात ठेवणं जरुरी आहे. हा, हे पहा, क्रम कसा लक्षात ठेवायचा? तर हे पहा, श शहा मृगाचा. बरोबर आहे. मग हे काय म्हणून सांगा? षटकोन. समजत आहे का? हे काय म्हणून सांगा? षटकोन. श श शहा मृगाचा पहिल्यांदा. मग हा श शहा मृग कोण होय सांगा? पक्षी होय. बरोबर आहे. आणि काय म्हणून सांगा? इथे काय म्हणून सांगा? श षटकोनाचा. श काय म्हणून सांगा? षटकोनाचा. समजत आहे का? श षटकोनाचा. आणि त्याच्यानंतर कोण सांगा? स सस्याचा. तर कधी कधी क्रम लावा किंवा तुम्हाला व्यंजनांचा क्रम लावा असा जर प्रश्न आला तर तुम्हाला कळलं पाहिजे की पहिल्यांदा काय म्हणून सांगा? श शहा मृगाचा, श षटकोनाचा, ससा शेवटी. अरे समजत आहे ना? पा, शहामृग हा पक्षी आहे तो पहिल्यांदा. पा, शहामृग कोण आहे सांगा? पक्षी आहे. समजला का? शहामृग काय सांगा? पक्षी आहे. तर पक्षी पहिल्यांदा, पक्षी पहिल्यांदा म्हणजे शहामृग पहिल्यांदा. समजलं? श शहामृगाचा, श षटकोनाचा, स सस्याचा, ससा शेवटी म्हणजे मध्ये उरला कोण सांगा? षटकोन. क्रम लावताना म्हणजे आता मी कोणता श पहिले लिहू असा आपला प्रॉब्लेम झाला पाहिजे नाही. ठीक आहे. चला, इथपर्यंत जे सुरू आहे ते सर्वांना क्लिअर आहे का? आहे. पहा, त्याच्यानंतर आपण पाहणार आहोत कोण सांगा? महाप्राण व्यंजने. तर हे महाप्राण व्यंजने आपण काय करू सांगा? उद्याच्या तासात पाहू. ठीक आहे. धन्यवाद.